आजपासून नवरात्रीला सुरुवात होतीये। भारतात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीच्या टाइम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। हा पवित्र सण आज मोठ्या श्रद्धेने देवीच्या स्थापनेने सुरुवात करण्यात आला। यावेळी मोशी येथे आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने संघर्ष संस्था प्रतिष्ठानाचं उद्घाटन करण्यात आलं। सोसायट्यांवर असलेला विश्वास म्हणून लोक सोसायट्यांमध्ये पैशाचे व्यवहार करत असतात, मात्र या विश्वासाला बुलढाणा जिल्ह्यातील सोसायटी बुलढाणा अर्बनने तडा घातला आहे। येथील खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्यांच्या खात्यांमध्ये वळवण्याचा प्रकार होऊन टाइम टीव्हीने हा प्रकाराचा पाठपुरावा केला। बऱ्याच राज्यांपर्यंत पोहोचलेली बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा ग्राम डोंगर खंडाळा शाखेत झालेला घोटाळा उघड झालाय। 20 ते 25 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, अंदमान, निकोबार, गोवा, आंध्र प्रदेशमध्ये 339 शाखा आहेत। त्यामध्ये 70,000 सभासद असून यामध्ये एकूण 3,918 कोटी रुपयांची उलाढाल केली जाते। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम डोंगर खंडाळा शाखेमध्ये 38,82,896 रोख रुपये, सोने तारण 2 पाकिटे किंमत 5,82,120 आणि खातेदारांची खात्यांमधील 11,17,900 असे सगळे मिळून 55,22,916 रुपये शाखेतील रोखपाल इरफान खान ने सुधाकर साळवे यांच्या खाते क्रमांक 23,654 मध्ये वळवून घेतलं। 23,654 मध्ये वळवून घोटाळा झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डोंगर खंडाळा शाखेचे व्यवस्थापक प्रकाश रामदास सावळे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा अर्बन शाखा खंडाळा रोखपाल इरफान खान, उस्मान खान पठाण व सुधाकर भीमराव साळवे यांच्यावर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह विविध कलमांमुळे 29 जुलैला गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर चौकशी LCBचे पोलीस निरीक्षक सूर्यनाथ बागर यांच्या हाती आहे। 30 जुलैला दोन्ही आरोपींना अटक करून 30 जुलै ते 6 ऑगस्ट पोलीस कोठडीत त्यांना ठेवण्यात आले आहे। त्यांच्याकडून 38,59,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपीतून रोखपाल इरफान खान न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे। नंतर 5 सप्टेंबरला पुरवणी तक्रार देऊन बुलढाणा अर्बनने 27,16,700 रुपयाचा देखील घोटाळ्याच्या रकमेत वाढ केली आहे। यामुळे हा आकडा 82 लाख पर्यंत पोहोचला आहे। आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, मात्र याच कारणाने पोलिसांची चौकशी संशयात सापडत आहे। पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करून घोटाळ्याची संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती, परंतु असं झालेलं नाही। चौकशीतून दिसून येतं की चौकशी पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाही। दिलेल्या तक्रारीत नमूद आकड्यांची चौकशी झाली आहे। आणखी काही वाढीव रकमांचा घोटाळ्यामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घोटाळ्यात खातेदारांच्या खात्यांमधील रक्कम परस्पर दुसऱ्याच्या खात्यामध्ये वळवण्याचा प्रकार झाला असून बुलढाणा पोलिसांनी याविषयी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। डोंगर खंडाला शाखा के अंदर वहाँ के कुछ कर्मचारियों ने फ्रॉड किया था, उसका हमने FIR दिखाया है। उसके बारे में 2 लोगों को पुलिस ने अरेस्ट किया है और दोनों अभी तक के अंदर है। कितने का फ्रॉड हुआ है? वहाँ पे वो है करीबन 60 से 65 लाख के करीब पूरा फ्रॉड। अभी 5 तारीख को पुरवनी तक्रार दी, उसमें 27 लाख का उल्लेख है। टोटल 80 लाख रुपए हो गए इसमें। आज मिशन विधानसभेमध्ये आपल्या सोबत आहेत भाजपाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष देवभूषण सिंह। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। आगे यही बातचीत हुई कि हम जाके महाराष्ट्र इकाई के साथ ही अपना पक्ष रखेंगे और पक्ष रखने के बाद ये निश्चित करेंगे कि हम भाई आपके साथ हमेशा रहें और अभी भी रहेंगे। अभी हमारे जो बैठक हुई उसमें हमने पूरे कार्यकर्ताओं को ऐसा संबोधित किया कि हम जिस तरह से लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी के साथ कंधे से कंधा मिलाकर सारे उत्तर भारतीय एक होकर सभी पार्टी छोड़ करके सभी बीजेपी में आ गए और एक होकर के जिस तरह से मतलब लोकसभा चुनाव में हम लोगों ने कोऑपरेशन किया, हम लोगों ने मतदान किया, अभूतपूर्व मतदान किया, अभूतपूर्व बहुमत से विजय बना के दोनों उम्मीदवार हमारे लोकसभा के शहर से हमारे नितिन जी और रामटेक ग्रामीण से हमारे ज्योति के कृपाल जी तुमाने, इन्हें भी इतना उम्मीद नहीं था जितना भारी बहुमत से हम लोगों ने विजय बना करके लाया। इससे और हमारी उम्मीदें दुगनी हो गई है और हमारी आशा है, हमारे हमेशा बात होती रहती है तुमाने जी से भी, गडकरी जी से भी, तो उनका भी मेरा विश्वास है कि वो जरूर इस पर ख्याल देंगे, जरूर इस पर ध्यान रखेंगे और उत्तर भारतीय मोर्चा को जरूर एक चांस देंगे, एक मौका देंगे ये अपने विधानसभा के लिए उम्मीदवारी के लिए। क्या लगता है अगर भारतीय जनता पार्टी द्वारा उम्मीदवारों को अगर नहीं लिया गया और उत्तर भारतीय मोर्चा अगर
खुदा न खास्ता अगर हाथ खड़े करता है तो क्या भारतीय जनता पार्टी हमेशा की तरह बिल्कुल क्लीन चिट की तरह बिल्कुल निकल विजय हासिल कर पाएगी? नहीं, उत्तर भारतीय मोर्चा नहीं, ऐसा नहीं हो सकता है। उत्तर भारतीय मोर्चा भारतीय जनता पार्टी की सबसे बड़ी अघाड़ी है, सबसे बड़ी कड़ी है और उत्तर भारतीय मोर्चा का काफी भारतीय जनता पार्टी को काफी सहयोग रहा है और उत्तर भारतीय मोर्चा कभी निगेटिव नहीं सोचती है। हम कभी निगेटिव नहीं सोचते कि ये नहीं होगा। हम हमेशा आशावादी है और इसी पे जीते हैं। हमेशा ये सोचते हैं कि नहीं, मौका मिलेगा। ठीक है, हमारे नेता हैं, मैं उनके सामने अपना प्रस्ताव रखा हूं, वो अवश्य इस पर विचार करेंगे और हमारे प्रदेश अध्यक्ष ने भी बोला कि नहीं, उनका जो हमारे साथ जो बातचीत है अभी तक सकारात्मक रहा है और उन्होंने हमेशा बोला है कि नहीं, मैं विचार करूंगा। अभी युति का फैसला नहीं हो रहा है, इसलिए इस पर कोई विस्तृत मतलब हमने अभी रूपरेखा कहाँ से कौन उम्मीदवार होगा इसकी रूपरेखा तैयार अभी नहीं हुई है। अभी युति कल की मीटिंग में शायद युति पर आज फैसला होने वाला है। आज युति का फैसला हो जाएगा, उसके बाद फिर ये बैठ करके उम्मीदवारों के विषय में चर्चा करेंगे और हमें उम्मीद है कि उत्तर भारतीय को जरूर एक शहर से और एक ग्रामीण से ये उम्मीदवारी देने का काम करेंगे, ऐसा मुझे पूर्ण विश्वास है। और इसी के साथ हमारे आर.डी. यादव जी ने एक ही बात बोला कि हमारा काम है कर्म करना, तुम कर्म करते रहो, हम जरूर हमारी जो ताकत है, हमारी जो कर्म करने की हमारी क्षमता है, वो जो सभी हमारे जो पदाधिकारी है सब देख रहे हैं और उसका रिजल्ट भी सामने आ रहा है। मेहनत का फल जरूर उसका रिजल्ट भी सामने आ रहा है, ये कहना है। देखिए, उत्तर भारतीय मोर्चे से ग्रामीण अध्यक्ष डीपी सिंह जी मेरे साथ मौजूद थे और इनकी खुद की एक ग्रामीण क्षेत्र से दावेदारी इन्होंने पेश किया हुआ है और शहर से, जैसा कि इन्होंने बताया कि दयाशंकर तिवारी जी जो भारतीय जनता पार्टी के लिए कई अनोख वर्षों से कार्य करते हुए चले आ रहे हैं। डीपी सिंह जी का बहुत बहुत धन्यवाद जो कि हमारे चैनल पर खास तौर से पूरे विस्तार के साथ इन्होंने बताया। टाइम टीवी महाराष्ट्र ने इस कैमरामैन मोहम्मद मुमताज के साथ सलीम रहमान, नागपुर। महायुतीच्या जागा वाटपाबाबत आज अखेर महायुती 25 वर्षांनंतर संपुष्टात आली। घटक पक्ष मात्र बीजेपी सोबत गेलेत। काँग्रेस प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला शासकीय निमशासकीय क्षेत्रात 16% आरक्षण मिळवून दिले। त्यानिमित्ताने त्यांचा सिंधुदुर्ग मराठी समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आलाय। महाराष्ट्राचे राजकीय वलयातील कणखर नेतृत्व व सिंधुदुर्गाचे सुपुत्र माननीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण समितीचे अध्यक्षपद दिल्यावर मराठा समाजाला न्याय मिळाला। त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सर्व शासकीय निमशासकीय क्षेत्रात 16% आरक्षण मिळवून दिले। त्यांचा सिंधुदुर्ग मराठी समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला होता। यावेळी पूर्ण राज्यातील मराठी समाजाचे त्यांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले। यानुसार राज्यातील 5 लाख कुटुंबाचा सर्वे करण्यात आला। महाराष्ट्र शासनासमोर मी 16% आरक्षण द्यावे अशी मागणी केली। त्यानुसार मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर झाले असे ते म्हणाले। त्याप्रमाणे जवळपास 5 लाख कुटुंबाचा सर्वे केला, 18.5 लाख लोकांचा आणि त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा दुरुस्तीला त्याच्या आधारे एकूण लोकसंख्येच्या 50% म्हणजे 32% मराठा समाज आहे, त्या 16% आरक्षण द्यावं असं मी मागणी केली आणि ती मंजुरी झाली आणि आता आरक्षण सुरू झालं आहे। आज मराठा समाजाच्या मुलामुलींना कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशनसाठी आज आरक्षणाचा फायदा होतो। नागपूर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री आर.डी. यादव यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीस नागपूर जिल्ह्यातील भाजप उत्तर भारतीय मोर्चा नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली। महाराष्ट्राचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखिल भारतीय काँग्रेस आयकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हिंदू महिन्यानुसार नुकताच पितृपक्ष पंढरवाडा संपून नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी शुभमुहूर्त म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपला अखिल भारतीय काँग्रेस आयकडून उमेदवारी अर्ज शिर्डीचे प्राप्त अधिकारी कुंदन सोनावणे यांच्याकडे दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी वृत्तवाहिनी व पत्रकारांशी बोलताना सांगितले की आजचा मुहूर्त चांगला आहे व महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगले दिवस आहेत। अखिल भारतीय कांग्रेस का उम्मीदवार करके मैंने आज मेरा नामांकन पर्ची दाखिल की है और मैं समझता हूँ कि आज के दिन काफ़ी अच्छा माहौल भी था। महाराष्ट्र में तो अभी कांग्रेस का ही एक वातावरण अभी बन रहा है और आज नवरात्रि का त्यौहार भी आज उसका आज शुरुआत है और इस अवसर पर एक बहुत शुभ दिन था।
नामांकन पर्चे दाखल करने का। वाशिम येथील युसुफ पुंजानी यांनी हजारोंच्या संख्येने भारिप बहुजन महासंघात प्रवेश केलाय। माननीय युसुफ पुंजानी यांनी जिल्हा अध्यक्ष माननीय रामकृष्ण कालपाडा यांच्या अध्यक्षतेखाली हजारोंच्या संख्येने जाहीर प्रवेश केला। तेव्हा जिल्हा प्रदेश सदस्य मोहन महाराज, जिल्हा प्रदेश सदस्य बेबी चव्हाण, पाटील खंडोरे तथा भारिप बहुजन महासंघ तालुका अध्यक्ष भारत भगत व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय युसुफ पुंजानी यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या प्रवेशामुळे व कारंजा मनोरा विधानसभा क्षेत्रात महत्त्वाची लढत होण्याची शक्यता आहे। कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि बरियम यांच्यात निर्णायक स्थिती निर्माण झाली आहे। या स्थितीमध्ये बरियमच्या नेता सुलेखा कुंभारे यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा वर्तवण्यात येत आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार राजन तेली यांची सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुक्यात जोरदार प्रचार मोहीम चालू आहे। त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल टाइम टीव्हीचे प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर यांनी संवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार राजन तेली हे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले तालुका येथे प्रचार मोहिमेची धुळवडच उडवली आहे। नारायण राणे यांचे ते खंदे समर्थक, त्यांचा जिल्ह्यात मूळ शिवसेना पक्ष वाढीस व काँग्रेस पक्ष वाढीस मोलाचा हातभार लागला। जिल्ह्यातील जनतेच्या तळागाळातील कार्यकर्ते तयार केले, पण काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद झाल्याने त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणेंचा हात सोडला व राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। त्यांची प्रचार मोहीम जोरात सुरू आहे। राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीतर्फे लढणार नाही तर अपक्ष लढणार असा ठाम निश्चय केला। या संदर्भात त्यांच्याशी राजकीय जिल्ह्यातील घडामोडींवर टाइम टीव्ही सिंधुदुर्ग रिपोर्टर रामचंद्र कुडाळकर यांनी खास संवाद साधलाय। विधानसभेच्या तोंडावर मराठवाडा विदर्भ सीमेवर चारचाकी वाहनांच्या तपासाला जोर आलाय। हा तपास एसएसटीच्या पथकाद्वारे केला जात आहे। पुणे वाघोली येथील भिवराबाई सावंत तंत्रनिकेतनमध्ये माननीय गिरीराज सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सावंत तंत्रनिकेतनमध्ये माननीय गिरीशराज तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ब्लड बँकेच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 507 शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदानामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रसंगी प्राचार्य सो एन दुबे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक व्यक्त केले आणि रक्तदानाचं महत्त्व पटवून दिलं। यावेळी वाघोली शिक्षण संकुलाचे संचालक विजय सावंत, प्राचार्य सो एन दुबे, उपप्राचार्य VK ओतारी, समन्वय SK राऊत आणि RK पाटोळे तसंच सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक आदी उपस्थित होते। आता वेळ झाली, इथेच थांबायची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।